चला नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपला आवडतं युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, बरेच दिवस झाले माझा बरेच जणांचे मेसेज येत आहेत का सर मला इथं एवढे मार्क पडले, मुंबईला एवढे मार्क पडले, पुणे सिटीला एवढे मार्क पडले, इकडे तेवढे पडले. तुम्हाला एक सांगतो बाळांनो, 15 मार्चला आपला लेखी परीक्षेचा पेपर होतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती बरोबर. 15 मार्चला आपला लेखी परीक्षेचा पेपर होतो हे सर्वांना तुम्हाला ठाऊक आहे. विद्यार्थी मित्रांनो, 15 मार्चला बरेच असे काही जिल्हे होते की जे नियोजित असताना वाटत होतं होऊन पण त्यांचे झाले. फॉर एक्झाम्पल ठाणे असेल, ठाणे ग्रामीण असेल किंवा रेल्वे असेल, यांचे काही झालेले नाही मान्य आहे. पण एक लक्षात ठेवा, बरेच जण अजूनही बरेच जण एका प्रश्नाचं उत्तर काय विचारतात ते म्हणजे कोणतं, तर त्या संदर्भात मी थोडक्यात बोलतो का सर आमचा कट ऑफ मुंबईच्या कट ऑफ बद्दल मी नक्की सांगेन दादांनो. मुंबईच्या कट ऑफ बद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. जो मुंबईचा कट ऑफ आहे बाळांनो, मुंबई कट ऑफ ओके, महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त कट ऑफ जर लागेल यावर्षी तर तो लागेल घाटकोपर रेल्वेचा. लक्षामध्ये घाटकोपर रेल्वेचा जो कट ऑफ आहे हा मोठ्या प्रमाणात लागणार आहे. कारण का घाटकोपर रेल्वेला यावर्षी काय झालं काय माहितीच नाही, मात्र मुलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्क त्या ठिकाणी आहे. SC ST VJNT VJ NTD NTC जर विद्यार्थी असतील, मुलं फिमेल म्हणजे पुरुष उमेदवार जर असतील तर त्यांना 37-38 वरती कदाचित तिथं त्यांना गडबड होऊ शकते, तेवढ्या मार्कावरती ते येऊ शकत नाही. मात्र मुली जर असतील तर मुली सुद्धा 37-38 वरती बाय चान्स ते बसू शकतात. फक्त घाटकोपर पुरतं बोलतोय मी. बाकी घाटकोपर जर सोडलं तर 37-39 वरती या मार्कावरती कोणत्याही जिल्ह्यामध्ये मुली बसून जातील. एखादा अर्धा जिल्ह्याचा थोडा अपवाद राहील, कारण की त्या ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, मग जागा कमी वगैरे, नाहीतर सगळीकडे सर्रास मुली एवढ्या याच्यावरती बसून जाऊ शकतात. मात्र लक्षात ठेवा, काही घटक फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता एनटीडचा 41 कट ऑफ आहे ठाणे शहरचा किती कट ऑफ लागला, एनटीडचा 41चा कट ऑफ लागला. तर आमचा एक विद्यार्थी होता 40चा, तो पण बसता नाही. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे का असे पण काही कट ऑफ लागतात. तुम्ही विचार करा, ठाणे शहरचा 41 लागलाय म्हटल्यानंतर विचार करा का ज्या ठिकाणी एनटीडीचा ठाणे शहरचा 41 लागू शकतो त्या ठिकाणी रेल्वे घाटकोपरचा एनटीडीचा किती कट ऑफ लागू शकतो. तुम्ही विचार करा, जरी जागा सारख्या आहे, सगळ्या गोष्टी सेम आहेत, कारण का रेल्वेला खूप विद्यार्थ्यांना मार्क्स त्या ठिकाणी मिळालेले. आता अजून एक महत्वाची इतकी छान गोष्ट का आपल्याला 15 मार्चला एक गोष्ट समजणार आहे. 15 मार्चला काय समजणार आपल्याला का 15 मार्चला एक गोष्ट कळेल का पेपर कशा पद्धतीने राहणार आहे, पेपरचे पॅटर्न कसे असणार आहे. मित्रांनो, बरेच विद्यार्थी या ठिकाणी पेपर देत असतात. मी वारंवार सांगत असतो, पेपर एक कधीच देऊ नका. प्रत्येक पेपर वेगवेगळ्या ठिकाणचे पेपर देत चला, वेगवेगळ्या ठिकाणचे पेपर पाहत चला, जागा बदलून पेपर देत चला. आपल्याला एक आयडिया येते, आपल्याला एक समजतं का आपण किती आहे, किंवा आपल्याला काय होतं, एका पॅटर्ननी पेपर जर आले तर आपल्या ते पेपरला मार्क रेग्युलर पडतात. थोडा पॅटर्न चेंज करून पेपर देत चला. कधी फक्त गणित बुद्धिमत्तेवरती भर असणारे पेपर द्या, कधी फक्त जीके वरती भर असणारे पेपर देत चला. हे व्यवस्थित ऐका, सर्वांनी शेवटपर्यंत ऐका. पोलीस भरती जर करत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, ते झालं. त्याच्यानंतर आता 15 मार्चला जे काही एक्झाम होणार आहेत, जेवढ्या काही एक्झाम होतील 15 मार्चला कदाचित दिवसभर आपण दुपारनंतर लाईव्ह असणार आहे. त्यामध्ये सगळे तुमचे प्रश्न उत्तराचे येणार आहे आणि त्याच्यानंतर सगळे कट ऑफ तुमच्या 2-4 दिवसामध्ये मी फायनल कट ऑफ लावून टाकेल, काळजी करू नका. रायगडचा पेपर आहे, पिंपरीचा पेपर आहे, इथे पालघरचा पेपर आहे. हे पेपर आपल्याला कळणार आहे. म्हणजे जर पालघरचा पेपर तुमच्याकडे येतो तर तुम्हाला पालघरवरून नाशिक ग्रामीण असेल, ठाणे ग्रामीण असेल, यांचा पण एक अंदाज मिळू शकतो, एक अंदाज समजू शकतो पालघरवरून. त्याच्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगतो, जर पिंपरी चिंचवडचा पेपर येतोय तर पिंपरी चिंचवडून आपला एक पुणे शहर म्हणा किंवा ठाणे शहर म्हणा याचा एक अंदाज येऊ शकतोय. ते अंदाजाचा त्याचा विषय काय नाही, मी तुम्हाला ते आफ्टर 15 मार्च नंतर ते लेक्चरच्या माध्यमातून सांगत. आता इथून पुढे मध्यंतरी थोडी तब्येत पण ठीक नव्हती माझी, आजही तुम्हाला आवाजून वाटत असं थोडी क्लिअर नाही एवढं, म्हणजे जास्त काही आजार नाही, थोडं इन्फेक्शन आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे का ते पेपर आल्यानंतर आपल्याला कळणार आहे का कशा पद्धतीने. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, इतिहास साक्षी आहे 35 वाला 45 वाल्याला याच्या अगोदर लय वेळा पुढे काढून गेलेला आहे आणि 50 पैकी 50 मार्क घेणार राहिलेला आहे आणि त्या ठिकाणी 34 मार्कावाला पोलीस, अशा पण गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. लेखी परीक्षेला फार किंमत असते, लेखी परीक्षेला फार महत्व असतं. त्यानुसार परीक्षेची तयारी करा बाळांनो. तुम्हाला शुभेच्छा रे, शुभेच्छा 15 तारखेच्या पेपरसाठी. आणि सर्वात महत्वाचं जे काही कट ऑफ लागणार आहे त्या कट ऑफ संदर्भात मी सगळे व्हिडिओ आता टाकतो. आता पुढच्या कट ऑफच्या संदर्भातला उद्या परवा दिवशी, उद्या मला वाटतंय नाही उद्याने आजच वाटतंय, आज कदाचित पुणे शहरचं फायनल शेवटचं ग्राउंड असावा. पुणे शहरचा कट ऑफ मुलींचा मी व्हिडिओ टाकला होता, मुलांचा पण पुणे शहरचा कट ऑफचा व्हिडिओ एवढा आज उद्या येऊन जाईल. मुंबई जीआरपीचा पण येऊन जाईल. त्याच्यानंतर ठाणे शहर वगैरे तिथं काही लागलेच, ज्यांचे कट ऑफ लागलेले आहेत त्यांचे काही कट ऑफ वरती व्हिडिओ आपण टाकणार नाही. त्यांची लेखी परीक्षा झाल्यानंतर आपण फायनल पेपरचे कट ऑफ वरती त्याच्यावरती व्हिडिओ टाकणार आहोत, काय अडचण. ओके,
मात्र आता लक्ष द्या, ज्या मित्रांना 15 मार्चला पेपर आहे, 15 मार्चला काही पेपर होणार आहे, 22 मार्चला काही पेपर होणार आहे, 29 मार्चला काही पेपर होतील आणि काही पेपर डायरेक्ट एप्रिलमध्ये जातील. मात्र हे जे पेपर होणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी राहतील त्यांचं एक मनाला एक धडकन, एक दिलासा भेटणार आहे. कारण का हा पहिल्यांदाच जे पेपर 15 मार्चला पेपरला जो व्यक्ती जाणार त्याला थोडी गडबड असणार, धावपळाचा पेपर पॅटर्न कसा निघतोय. मात्र 15 मार्चचे सगळे पेपर पाहिलं आपल्याला एक अंदाज येणार आहे का बाबा काय नाही, सेम पॅटर्न, सारखेच प्रश्न, सोपे पेपर, हलके पेपर, जड पेपर, हे सगळं त्यामध्ये आपल्याला कळणार आहे आणि त्याचा फायदा पुढे जे पेपर असणार त्यांना त्याचा फायदा 100% होणार आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, अशा पद्धतीने बाळांनो प्रॉपरली नियोजन करा, प्रॉपरली अभ्यास करा, प्रॉपर नियोजन करा. त्याचबरोबर मी वारंवार तुम्हाला सांगत असतो आपल्या टेस्टवालाच्या टेस्ट पण आहेत, त्याचबरोबर बुकच्या तुम्हाला बोलत असतो. हे एक बुक आहे, महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच. तुम्ही हे पुस्तक पण खरेदी करू शकता बाळांनो. 14,675 प्लस प्रश्न आहेत. पोलीस भरती 2024 मध्ये घेतलेल्या सर्वाधिक 105 प्रश्नपत्रिकांचा समावेश असलेलं एकमेव पुस्तक आहे. विठ्ठल नागनाथ राऊतवार सर यांचं किंमत फक्त 598 रुपये असणार हे पुस्तक आहे. मित्रांनो, हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. हे पुस्तक जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मित्रांनो तुम्ही संपर्क करा त्यांना किंवा आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जाऊ शकता. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये घेतलेल्या सर्वाधिक 105 प्रश्न, मग त्याच्यामध्ये पोलीस शिपाई भरती असेल, एसआरपी असेल, वाहन चालक असेल, बॅट्समन असेल, कारागृह असेल, हे सगळे पुस्तक या स्मार्ट स्टडी पुस्तकामध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटणारे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पुण्याचं पण ग्राउंड संपते आज उद्या, त्याच्यानंतर सगळे ग्राउंड संपतात. बाकीचे जे मोठाले गट आहे मुंबई पण संपले, आता सगळे कारागृह. आता बऱ्याच ठिकाणी कारागृह चालक आणि शिपाई या तिघांचे पण ग्राउंड पूर्ण ज्या ज्या ठिकाणी कारागृह आणि शिपाई आहे ना त्या ठिकाणी सगळे ग्राउंड एकत्र करतील आणि मगच ते पेपर घेतील. म्हणजे काय होईल, त्याला टप्प्याटप्प्याने ते पेपर लगेच घेता येतील. त्याच्यामुळे कदाचित त्यांचा प्लॅन तेव्हा असावा. त्याच्यामुळे बाकीचे कट ऑफ थोडे अद्याप लागलेले नाहीत, नाही तर सगळे कट ऑफ त्या ठिकाणी लागले असते आतापर्यंत, बाकीच्यांचे ग्राउंड उरकले. मात्र आता बघा नाशिकचं कारागृह आहे, नाशिकला चालक पण आहे, नाशिकला शिपाई पण आहे. पुण्याला चालक आहे, पुण्याला कारागृह आहे, पुण्याला शिपाई. त्याच्यामुळे त्यांचे अजून बाकीचे पण ग्राउंड चालू आहे. पुणे कारागृह पण या ठिकाणी चालू झाले. अशा पद्धतीने जे आहे मित्रांनो लक्षपूर्वक ठेवा. आणि 15 तारखेला ज्या विद्यार्थ्यांना पेपर त्यांनी एकदम प्रॉपरली अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा. तुम्हाला सर्वांना बाळांनो आपला हार्देस ऑनलाईन पोलीस अकॅडमी आणि आपला पोलीस भरती गुरु हार्देस युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. मित्रांनो, मेहनत रंग लाएगी. पाठीमागच्या वेळेस पण तुम्हाला माहिती आहे आपल्या युट्यूबच्या सदस्यांपैकी जवळ 2-3 हजार विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी हे पोलीस दलामध्ये दाखल झाले. यावेळेस सुद्धा नक्की आपल्या याच्यापेक्षा जास्त निकाल असणार आहे मित्रांनो आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा. सर्व विद्यार्थ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो 15 तारखेच्या पेपरसाठी आणि थांबतो मित्रांनो. पेपर झाल्यानंतर नक्कीच भेटूया आपण आणि पेपर झाल्यानंतर आपण कट ऑफ संदर्भात पण वेगवेगळे नवनवीन महत्वाचे व्हिडिओ आणू. ते व्हिडिओ पाहण्यासाठी, ती माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा. जय हिंद, जय भारत.